बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ऑपरेशन टायगर संदर्भातली, पण यावेळेला ही बातमी काही खासदारांच्या किंवा नेत्यांच्या फोडाफोडीची नाहीये, तर या नेत्यांनी ऑपरेशन टायगरमध्ये का सहभाग घेतला याची आहे। आपल्या लक्षात असेल की प्रत्येक खासदाराने एक कारण पुढे केलं होतं की निधी मिळत नाही, आम्हाला आमच्या प्रदेशाचा, आम्हाला आमच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, पण त्यासाठी विरोधी पक्षात असल्यामुळे निधी बाबतीतला अन्याय होतोय। सत्ताधारी पक्षात गेल्याच्या नंतर आम्हाला निधी मिळेल आणि आम्ही मतदारसंघाचा विकास करू शकू। पण याच निधीवरनं, खासदार निधीवरनं आता या सगळ्या खासदारांची ज्यांनी पक्षांतर केलेलं आहे त्यांची पोलखोल करणारी बातमी आहे। ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांनी पक्षनिधीचं किंवा खासदार निधीचं एक कारण पुढे केलं आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडली। मतदारसंघातल्या विकास कामांसाठी केंद्र सरकार पुरेसा निधीच देत नसल्याचं कारण या खासदारांनी सांगितलं होतं, पण त्यांच्या दाव्याची कशी पोलखोल झालीये ते या बातमीतनं बघूया। फुटीर खासदारांना, 6च्या 6 फुटीर खासदारांना आतापर्यंत घसघशीत निधी मिळालाय, पण त्या निधीतनं या खासदारांनी मतदारसंघातल्या विकास कामांवरती खर्च केलेली रक्कम जर का आपण पाहिली तर ती अतिशय किरकोळ आहे। गेल्या 2 वर्षातली सगळी आकडेवारी आता समोर आली आहे। महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेच्या 63 खासदारांपैकी तब्बल 60 खासदारांनी 40% सुद्धा कमी निधी आतापर्यंत खर्च केल्याचं आकडेवारीतनं निष्पन्न झालंय। त्यामुळे याच मुद्द्यावरनं ठाकरे सेनेनं या फुटीर खासदारांवरती तोफ डागली आहे। पण हे सगळे खासदार आता आकडेमोडीमध्ये मग्न झालेत आणि सारवासारव करायला त्यांनी सुरुवात केली आहे। आता सत्तेत गेल्यावरती तरी खासदार आपल्या निधीचा योग्य आणि वेळेत वापर करतील आणि आपल्या मतदारसंघाचा कायापालट करतात का, हेच पाहणं महत्त्वाचं असेल। खासदार निधीला खर्च करायची मर्यादा किंवा मुदत ही 5 वर्षाची असते। मग तुम्ही कुठल्याही निधीचं मूल्यमापन करत असताना त्या निधीला मुदत किती वर्षाची आहे ते बघून मुदत संपल्याच्या नंतर त्या खासदाराचा खासदार निधी जर शिल्लक राहिला तर निश्चितपणे त्या खासदाराचं अपयश आहे। मुद्दा क्रमांक 2, 5 वर्षात ओमराजेला 19 ते 24 जो खासदार निधी मिळाला त्या खासदार निधीमधला 1 पैसाही माझा अखर्चित राहिलेला नाही। मतदारसंघातल्या लोकांनी मोठ्या अपेक्षेनं निवडून दिलेला आहे। प्रत्येक गावात कोणत्याही खेड्यात गेलो की निधीची आवश्यकता मागतात, लोक नाराज होतात। बरेच लोक पक्ष सोडून सुद्धा लोक त्या ठिकाणी चाललेले होते, अशी एकंदरीत परिस्थिती होती। म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा आमची बैठक घेतली। त्यांनी सुद्धा सांगितलं की विकासाच्या कामाच्या बाबतीत आम्ही अडथळा निर्माण होऊ देणार नाही आणि निश्चितपणे विकास करू। त्यामुळे ओमराजे निंबाळकर म्हणतात की खासदारांचा निधी हा 5 वर्षांसाठी दिला जातो, त्यामुळे 2 वर्षांनी नाही तर 5 वर्षांनंतर या निधीचा ताळमेळ, खर्चाचा ताळमेळ जो आहे तो आपण मांडूयात। दरम्यान या बातमीतली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 6 बंडखोर खासदारांना आतापर्यंत नेमका किती विकास निधी मिळालाय आणि त्या विकास निधीचा या खासदारांनी नेमका विनियोग कसा केला याची आकडेवारी काय सांगते जाणून घेऊया। सगळ्यात पहिलं नाव ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील। निधी मंजूर झालाय 14 कोटी 70 लाखांचा, त्यापैकी 4 कोटी 86 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे। 16 लाखांची कामं सुरू आहेत। निधीचा वापर केवळ 1.1% केलाय। निधी पडून किती आहे संजय दिना पाटलांकडे? 14 कोटी 5 लाखांचा। आणि हे संजय दिना पाटील निधीचं नाव घेऊन किंवा निधी मिळत नाहीये हे कारण सांगून ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले आहेत। दुसरं नाव परभणीचे खासदार संजय जाधव यांचं। निधी मंजूर झालाय 14 कोटी 7 लाखांचा, त्यापैकी 2 कोटी 31 लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे। 2 कोटी 8 लाखांची कामं सुरू आहेत। केवळ 25.60% निधी त्यांनी 2 वर्षात खर्च केलाय। 10 कोटी 9 लाखांचा निधी तसाच पडून आहे। खासदार ओमराजे निंबाळकर 18 कोटी 48 लाखांचा खासदार निधी मंजूर झालाय, त्यापैकी 10 कोटी 52 लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे। 2 कोटी 8 लाखांची कामं सुरू आहेत। 10.7% इतक्याच निधीचा वापर 2 वर्षात झालाय। 16 कोटी 49 लाख रुपयांचा निधी तसाच पडून आहे। खासदार नागेश पाटील आष्टीकर, मतदारसंघ हिंगोली, 19 कोटी 3 लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। 5 कोटी 6 लाखांच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे।
5,26,00,000ची कामं सध्या सुरू आहेत. 26.6% निधीचा वापर त्यांनी केलाय. 14 कोटींचा निधी अजूनही वापरायचा बाकी आहे. शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, निधी मंजूर झालाय 14,07,00,000चा. त्यापैकी 5,69,00,000च्या कामांना मंजुरी मिळाली आहे. 1,39,00,000ची कामं त्यांनी सुरू केली आहेत. फक्त 4.9% निधीचा वापर 2 वर्षात त्यांनी केलाय. 13,98,00,000चा निधी, जवळपास 14 कोटींचा निधी तसाच पडून आहे. खासदार संजय देशमुख, यवतमाळचे खासदार, निधी मंजूर झाला 18.6 कोटी रुपयांचा. 7.1 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. 1.59 कोटींची कामं सुरू आहेत. 7.6% इतकाच निधीचा वापर झालाय. 2 वर्षांनंतरही 17,14,00,000चा निधी तसाच पडून आहे. दरम्यान याच मुद्द्यावरनं निधीचं कारण देऊन हे सगळे खासदार ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत. पण याच निधीच्या मुद्द्यावरनं जेव्हा ही आकडेवारी समोर आली की कोणी किती पैसे खर्च केलेत, किती पैसे तसेच पडून आहेत, या मुद्द्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेनं या नेत्यांवरती कशी जोरदार टीका केली आहे आपण पाहूया. एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले. आता या नवीन पक्षा गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार. 200 कोटीची कामं मिळणार निधी म्हणून, 300 कोटी, आणि त्यातले 25% जे आहेत थेट हे तुमच्या घरात जाणार. यासाठी हा त्यांचा मानसन्मान. ठेकेदारीतले कमिशन आणि किकबॅक मिळणं हा त्यांचा मानसन्मान. निधी वगैरे झूट प्रश्न आहे. मला असं वाटतं निधी तुम्ही दाखवलं सगळ्यांनी की किती निधी आहे, किती यूज केला. त्यामुळे निधी वगैरे काही नाही. मोठं प्रलोभन यांना मिळालेलं आहे. प्रलोभनापायी हे लोक गेलेले. यांनी स्वतःला विकून टाकलेलं आहे. येईल बाहेर येईल, आकडे बरोबर येईल. माहिती आहे, आणखी माहिती घेतो ना, आकडे बरोबर येईल आता बाहेर. ह्या 6 विकाऊ लोकांनी स्वतःचा निधीचा जो काही खर्च करायचा असतो किंवा मागणी पण करायची असते, फंड रिझर्व्ह करायला लागतो, हा फंड रिझर्व्ह पण केला नव्हता. म्हणजे निधी मिळाले, कोणाला 14 कोटी पण खर्च झालाय, 25 लाख, कोणाला मिळाले 18 कोटी पण झालाय 1.5 कोटी खर्च. हे सगळे खोटारडेपणा त्यांचा हा आपल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेला आहे. तो निधी जो मागत होते तो वैयक्तिक निधी मागत होते, पक्षासाठी किंवा जनतेसाठी मागत नव्हते. आता या निधीच्या मुद्द्यावरनं इतका सगळा गदारोळ झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंनी सुद्धा प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे. निधी संदर्भातला अहवाल मागवून घेतल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. आजच आम्ही काही विभागांचा निधी जो आहे तो निधी त्यांचे प्रस्ताव आणायला सांगितले. काही निधी जो आहे त्यांना तात्काळ देण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता जो विकास निधी, मतदारसंघाचा विकास हा त्यांचा अजेंडा होता आणि त्याला आम्ही सुरुवातही केलेली आहे. आणि यानंतर बातमी राज्याच्या